जिल्हा रुग्णालय की मृत्यूचा सापळा। वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दोघींचा मृत्यू झालाय। प्रसूती दरम्यान माता मृत्यू प्रकरणात वाढ पाहायला मिळतेय। 19 वर्षीय महिला प्रसूती आल्यानंतर या डॉक्टरांनी प्रसूती शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिच्या पोटामध्ये ग्लोज आणि टिश्यू राहिल्यामुळे जंतू संसर्ग झाल्यामुळे पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। तिचं आतडं काढावं लागलं, गर्भाशयाची पिशवी काढल्यामुळे तिला मातृत्व हेरावून घ्यावं लागलं। आम्ही वारंवार सांगतो की या जिल्हा प्रशासनाचा कारभार बरोबर नाहीये। संबंधित प्रकरणी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे। त्याचबरोबर हे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत हे वारंवार दोषींची पाठराखण करत आहेत। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, जिल्हा शल्य चिकित्सक यांचं निलंबन करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी। यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। सभापती पत्नीच्या खुर्चीत पती असल्याचा प्रकार समोर आलाय। मनपा कर्मचाऱ्यांसोबत बैठकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील हा प्रकार आहे। प्रभाग समिती क्रमांक 3च्या सभापती रजिता मोहन कोंडा यांच्या पतीचा सभापतींच्या खुर्चीत बसून महानगरपालिका कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं चर्चेला उधाण आलंय। या प्रकारामुळे महिला आरक्षणाच्या जागेवर निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर पुरुषांचा हस्तक्षेप होत आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। महिला सक्षमीकरणासाठी आरक्षण देण्यात आलं असताना प्रत्यक्ष कारभारात मात्र पती किंवा कुटुंबियांचा हस्तक्षेप होत असल्यास त्याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। दरम्यान व्हायरल व्हिडिओ नेमका कधीचा आहे, बैठकीत कोणते विषय चर्चिले गेले आणि संबंधित व्यक्ती कोणत्या अधिकाराने सभापतींच्या खुर्चीत बसले होते, याबाबत महानगरपालिका प्रशासनाने स्पष्टता देणं गरजेचं आहे। भंडाऱ्यातील प्रशासन अजून झोपलेलंच आहे। 2021च्या घटनेनंतरही प्रशासन ढिम्म। शासकीय महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालयात फायर अलार्म बंद असल्याचं पाहायला मिळतंय। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून 10 बालकांचा मृत्यू झाला होता, पण तरीही अजूनही योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचं पाहायला मिळतंय। तर खानदेशातील आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या कानुबाई माता म्हणजेच श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी हा कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। कानुबाई माता ही 1.5 दिवसासाठी माहेरी येत असते आणि हा 1.5 दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या उत्सवासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा उत्सव साजरा करून रोड तयार करून कानुबाई मातेला त्याचा नैवेद्य दिला जातो व सर्व परिवार एकत्र येऊन हा प्रसाद घेत असतात। आज कानुबाईला निरोप देण्याची वेळ आली असून जळगाव शहरातील मेहरून तलाव गणेश घाटावरती कानुबाईच्या निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। संपूर्ण परिवार ढोल ताशांच्या व डीजेच्या तालावर ठेका धरत आपल्या कानुबाईला निरोप देत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यावेळी कानुबाई मातेच्या भक्तांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। खानदेशातील मोठा उत्सव म्हणजे कानुबाई आणि कानुबाई ही खानदेशाची आराध्य दैवत मानली जाते आणि श्रावण महिन्याच्या नागपंचमी नंतरचा पहिला रविवार म्हणजेच कानुबाईचा दिवस आणि या कानुबाईचा उत्सवात हा 1.5 दिवसाचा उत्सव असतो आणि कानुबाईचा उत्सवासाठी राज्यभरातून जे काही परिवार हा एकत्र येत असतो। गणेश घाटावरती मोठी गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही परिवार जुडलेले आहेत, भक्त जुडलेले, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। आम्ही म्हणजे खूप उत्साह असतो आम्हाला। रोठाची तयारी करतो, सगळे घरात स्वच्छता टॉपटिप करतो, म्हणजे काय सगळं। आणि मुलं सुद्धा आमचे बाहेर गावाला असतात, ते सर्व परिवार आमचा इथं जमा होतो। कानुबाईला साकडं घातलंय की पुढच्या वर्षी लवकर या, आता आनंदात जा बाप्पा, आनंदात या आमच्या घरी, पुढच्या वर्षी सुख समाधानी ठेवा आम्हाला सगळ्यांना, सगळ्याचं आरोग्य चांगलं ठेवा, एवढं निरोप देते आमच्या कानुबाईला। आम्ही पुण्याला असतो, आम्ही जळगावचेच आहे आणि बेसिकली हे सगळं ट्रॅडिशनल इतकं छान एन्जॉय करायला मिळतं आणि असं मोस्टली मुलींना वगैरे नाचायला वगैरे अलाऊ नसतं आणि हे खानदेशाची स्पेशालिटी आहे की मुलींना खूप फ्रीडम आहे असं, आणि ते कानुदेवीमुळे झालेलं आहे आपल्याला। हे या निमित्ताने कल्चर माहित होते, जे माझ्या छोट्या मुली आहेत त्यांना ते कल्चर माहित झालं, कानुबाई काय आहेत, पुढे पण त्यांना ते म्हणजे पुढे डेव्हलप होत जातील त्याच्यामध्ये। आणि गणेश घाटावरती आज कानुबाईचं मोठ्या उत्साहात आणि थाटात विसर्जन या ठिकाणी निरोप देतात असतानाचा या ठिकाणी भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.